subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग भाग 5. मागील भागात आपण पाहिले की भगवंत म्हणतात, दुर्दैवाने अज्ञानी लोक अज्ञानामुळे मला त्यात गोवतात आणि जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे. निर्गुणाला सगुण समजतात. मी नावरहित असून मला नाव देतात. मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असेही म्हणतात. देहादी मर्यादा रहित असून मला जन्म मरणादिक देहधर्माचे संबंध आहे असे माझे ठिकाणी लावतात. एकंदरीत सर्वत्र वेगळा असलेला मी मला ते परिच्छिन्न समजू लागतात. त्यामुळे त्यांना माझे यथार्थ ज्ञान होत नाही, कारण ते प्रकृतीच्या अधीन झालेले असतात. परंतु अर्जुना, सर्वत्र सारखा मीच ओतप्रोत भरून राहिलेला आहे असे समजून माझी अनन्य भावे भक्ती करतात. ते माझे सर्वात श्रेष्ठ भक्त होत. ओवी क्रमांक 201. ते पहाटे विन पाहावित, अमृते विन जीववीत, योगे विन दावित कैवल्य डोळा. परिराया रंका पाडधरू, नेनती सानेया थोरा कडसनी करू. एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. मेघ उदार परी बोसरे, म्हणून उपमेसी न पुरे. हे निशंकपणे सपाखरे पंचानन. श्रीकृष्ण म्हणतात, माझे भक्त महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात आणि अमृता वाचून अमर होतात आणि योग साधनेशिवाय डोळ्यांना मोक्ष दाखवितात. परंतु राजा आणि रंक यांच्यामध्ये योग्यतेचा भेद करणे किंवा लहान मोठ्यात निवड करणे हे ते जाणत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे उद्यान होतात. क्वचित एखादा मनुष्य कधीतरी वैकुंठाला जातो, परंतु त्यांनी हे सर्व विश्वच वैकुंठ करून सोडले आहे. अशा प्रकारे केवळ नामसंकीर्तनाच्या जयघोषाने ते सर्व जग स्वच्छ प्रकाशमय करतात. तेजाच्या दृष्टीने पाहता सूर्याप्रमाणे ते प्रकाशमान असतात, पण सूर्य मावळतो हा त्याच्या अंगी दोष आहे. परंतु महात्म्यांचा ज्ञानोदय होत नाही. यांना चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र केवळ एखाद्या दिवशीच म्हणजे पौर्णिमेला पूर्ण असतो, परंतु हे ज्ञानी भक्त सदैव परिपूर्ण असतात. मेघ उदार खरा, परंतु तोही काही काळानंतर ओसरतो, म्हणून उपमा द्यायला तो योग्य नाही. हे महात्मे निसंशय कृपाळू असे सिंहच आहेत. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्त्री ओळगीजे, एक वेळ मुखासी यावया. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा. जेथ नानघोषू बरवा, करीती ते माझा. कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले. कीर्तने सुखी झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. मजी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बहु असो या परी,
कीर्तीत माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडू कुमरा. जे माझे नाम एकवळ मुखात येण्यास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम यांच्या जिभेवर आवडीने निरंतर नाचत असते. मी असा आहे की एखाद्या वेळी वैकुंठातही नसतो किंवा सूर्यबिंबातही दृष्टीस पडत नाही. एखादे वेळी योग्यांची मनेही उल्लंघून जातो. तरी पण अर्जुना, ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचा प्रेमाने जयघोष निरंतर करीत असतात, तेथे मी इतरत्र कोठे न सापडणारा त्या ठिकाणी सहजच सापडतो. ते माझ्या गुणगानात कसे तल्लीन होऊन जातात पहा. मग ते देश काळ सुद्धा विसरतात आणि स्वतःच्या ठिकाणी कीर्तन सुखाचा आनंद घेतात. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे सर्व प्रबंध आणि त्यामधील परमात्मा विषयक पुष्कळ विचार स्पष्ट करून गातात. आता हे वर्णन राहू दे अर्जुना. ते भक्त याप्रमाणे माझे कीर्तन करीत चराचरात संचार करतात. मग आनिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना, पंचप्राणा मना पाढाऊ घेऊणी. बाहेर यमनियमांची काठी लाविली, आंतू वज्रासनाची पवळी पन्नासिली. वरी प्राणायामाची मांडिली वाहाती यंत्रे. तेथ उल्हाट शक्तीचेनी उजिवडे, मन पवनाचेनी सुरवाडे. 17 वियेचे पाणी आडे बळीयाविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपिली बोहली. इंद्रिये बांधून आणली हृदयांतू. मग दुसरे हठयोगी जे असतात, ते भक्त सहज मोठ्या काळजीपूर्वक पंचप्राण आणि मन यांना वाटाड्या म्हणून घेतात. बाहेरून यम नियमांचे काटेरी कुंपण लावले, आतमध्ये मूळ बंधाचा कोट करून ते प्राणायामाच्या तोफ्यांनी मोर्चेबंदी करतात. तेथे कुंडलिनी शक्तीच्या तेजाने मन आणि प्राणवायू यांच्या सहाय्याने 17व्या कलेचे म्हणजे परिपूर्ण ज्ञानामृताचे तळे प्राशन करून ते सामर्थ्य संपन्न झाले. येथे या 214व्या ओवीमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आले आहे. हठयोगाने ही कुंडलिनी शक्ती जागृत केली जाते, परंतु सहज योगाने ही कुंडलिनी शक्ती अगदी सहजच जागृती केली जाते. सहज योगाच्या संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी या आहेत. आपणास जर सहजच कुंडलिनी जागृत करून घेण्याची इच्छा असेल तर आपण अवश्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती ओपन करून श्री माताजी निर्मला देवींच्या कृपेमध्ये आपली कुंडलिनी शक्ती सहजच जागृत करून घ्यावी आणि पुढे सहज योगाची ध्यानधारणा करून ही कुंडलिनी शक्ती सदैव सहस्त्रार चक्रावर म्हणजे आपल्या टाळूवर ठेवावी आणि या योगाने आपले आणि परमेश्वराचे एकरूपत्व साध्य करून घ्यावे. कुंडलिनी शक्तीच्या तेजाने मन आणि प्राणवायू यांच्या सहाय्याने 17व्या कलेचे म्हणजे परिपूर्ण ज्ञानामृताचे तळे प्राशन करून ते सामर्थ्य संपन्न झाले. तेव्हा अंतर्मुख इंद्रियांच्या एकाग्रतेमुळे विकारांची गती संपली आणि सर्व इंद्रिय खेचून हृदयाच्या आत आणली. तव धारणावारू दाटिले, महाभूतात एकवटिले. मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तयावरी जैतरे जैत, म्हणोनी ध्यानाचे निशान वाजत. दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा. पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन. आता ऐके सांगेन जे करीती एक. तरी दोन्ही पालववेरी,
जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचून चराचरी जाणती ना. त्यावेळी धारणरूपी घोडदौड करून गर्दी करतात. पंचमहाभूते एकत्र येऊन आकाशात विलीन होतात आणि संकल्प विकल्पाचे चतुरंग सैन्य नामशेष होते. त्यानंतर जिंकले रे जिंकले म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली आणि स्वरूप ऐक्याचे एकछत्र चमकत असलेले दिसले. पहा, नंतर हठयोगी भक्ताला समाधीरूप लक्ष्मीच्या अखंड आत्मानुभव रूपी राज्य सुखाचा ब्रह्मैक्य रूपी जलाने पट्टाभिषेक होतो. अर्जुना, असे हे माझे अष्टांग योगाद्वारे भजन फार कठीण आहे. आता दुसरे कोणी भक्त जे वेगळ्या प्रकाराने नमनरूप भक्तीने भजतात तो प्रकार सांगतो, नीट ऐक. जसा वस्त्रातल्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकच धागा व्यापलेला असतो, त्याप्रमाणे मी चराचरात ओतप्रोत भरलेला आहे. माझ्या वाचून अन्य काही नाही असे ते जाणतात. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखलिये वस्तू जुलुटिती मीची म्हणोनी. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेनवे, एकसरे व्यक्तिमात्राचे निनावे नमूची आवडे. प्रारंभी ब्रह्मदेव आणि शेवटी चिलट ही दोन्ही टोके आणि मध्यभागी असणारी सारी जीवसृष्टी हे सर्व माझेच स्वरूप आहे असे त्यास ज्ञान झालेले असते. मग लहान मोठा, सजीव निर्जीव असा फरक न करता पाहिलेल्या प्रत्येक वस्तूला मीच म्हणजे परमात्मा समजून आदराने वंदन करतात. त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव नसते. पुढील समोरील वस्तूच्या योग्य अयोग्यतेचा ते विचार करीत नाहीत. सरसकट सर्वांपुढे नम्र होऊन नतमस्तक होणे त्यांना आवडते. जैसे उंची उदक पडिले, ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूतजात देखिले, ऐसा स्वभावोची तयाचा. का फळलिया तरुंची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीवमात्रा शेखा खालवती ते. अखंड अगर्वता होऊनी असती, तयांते विनयो हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई, नमिता मानाभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. उंचावरून पडलेले पाणी स्वाभाविकपणे सखल जमिनीवर येते. त्याप्रमाणे पाहिलेल्या प्रत्येक प्राण्याला नमस्कार करावा असा त्यांचा स्वभाव असतो. अथवा फळभाराने फांदी जमिनीकडे झुकते, तसे ते सर्व प्राणी मात्रापुढे स्वाभाविकपणे नम्र होतात. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात आणि विनम्रता हीच त्यांची वैभव संपत्ती असते. आणि ते आपली संपत्ती माझ्या जय जयकाराने माझ्या ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करताना मान अभिमान ही भावना लोपल्यामुळे ते सहज माझ्याशी एकरूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, याप्रमाणे तुला श्रेष्ठ भक्तीचे महात्म्य सांगितले. आता ज्ञानरूपी यज्ञाने जे माझी उपासना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. अर्जुना, हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती, आता ज्ञान यज्ञे यजिती ते भक्त आईके. परी भजन करीती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी, जे मागा या गोष्टी केलिया आम्ही. तव आती जी अर्जुन म्हणे, ते दैवी किया प्रसादाचे करणे,
तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे. या बोला अनंते लागटा देखिले तयाते, की सुखावलेनी चित्ते डोलतू असे. म्हणे भले केले पार्था, एरविहा अनवसरू सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. पण अर्जुना, भक्ती करण्याची रीत तू जाणतो आहेसच, कारण त्याविषयी आम्ही तुला यापूर्वी कथन केले आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. यावर अर्जुन म्हणाला, होय महाराज, ह्या महाप्रसादाचा लाभ एकदा झाला आहे, पण अमृताच्या भोजनाला पुरे असे म्हणवेल का? अर्जुनाच्या या बोलण्यावरून श्रीकृष्णांनी जाणले की तो आपले भाषण ऐकण्यास उत्सुक आहे आणि सुखावलेल्या अंतःकरणाने श्रीकृष्ण डोलू लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर वास्तविक विषयाच्या विवेचनाला हा प्रसंग अयोग्यच, परंतु तुझ्या विषयीचा कळवळा आम्हाला बोलायला भाग पाडतो. तव अर्जुन म्हणे, हे काही चकोरे विन चांदिनेची नाही, जग निवविजे हा तयाच्या ठाई, स्वभावो की जी. ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे, चांचू करीती चंद्राकडे, देवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचूणी चातकाची तहान केवडी, तो वर्षाओ पाहुणी. तेव्हा अर्जुन म्हणाला, चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही का? जगाचा ताप शांत करावा हा चांदण्यांचा स्वभावच आहे की. ते दुसरे चकोर आपल्या इच्छेसाठी चंद्राकडे चोच करतात, तसे आम्ही आपल्याकडे विनंती करतो. ते थोडेसेच आहे ते कृपासागरांनी आम्हाला द्यावे, कारण मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावाने जगाची तापरूपी पीडा दूर करतो. त्याचा वर्षाव लक्षात घेता चातकाची इवलीशी तहान ती केवढी. परी चुळा एकाचिया चाडे, जेवी गंगे तेची ठाकावे पडे, तेवी आर्त बहु का थोडे, तरी सांगावे देवा. तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा जाहला आहे, तयावरी स्तुती साहे, ऐसे उरले नाही. पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वा वऱ्हाडीक करी, ऐसे पुरस्कारोणी श्रीहरी, आदरिले बोलो. परंतु चुळभर पाणी हवे असले तरी गंगेकडेच जावे लागते. त्याप्रमाणे आमची ऐकण्याची इच्छा फार असो वा थोडी असो, ती देवालाच सांगितली पाहिजे. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, असू दे, तुझी आस्था पाहून आम्हाला जो काही आनंद झाला आहे त्याच्यावर स्तुती सहन करण्याची सोय राहिली नाही. तू आमचे शब्द मनापासून भाव ठेवून ऐकतोस, ही गोष्ट आमच्या वक्तृत्वाला उत्साहित करते. अशा प्रकारे त्याचा गौरव करून श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. तरी ज्ञान यज्ञुतो एव रूपू, तेत आदि संकल्पू हा युपू, महाभूते मंडपू भेदू तो पशु. मग पाचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण, हेची यज्ञोपचार भरण अज्ञानघृत. तेत मनबुद्धीचिया कुंडा, आंतू ज्ञानाग्नी धडपुडा, साम्यतेची सुहाडा वेदी जाणे. सविवेकमती पाटव, तेची मंत्रविद्या गौरव, शांती स्त्रुव जीव यजवा. तो प्रतितीचेनी पात्रे, विवेक महामंत्रे, ज्ञानाग्निहोत्रे भेदूनाशी. तर ज्ञानरूप यज्ञ तो अशा प्रकारचा आहे. तिथे आदि संकल्प हा यज्ञस्तंभ आहे, पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे आणि द्वैत बुद्धी हा पशु आहे.
नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. मित्र अर्जुना, तेथे मन आणि बुद्धी यांच्या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून समता हाच यज्ञ कुंडाचा ओटा वेदी आहे असे जाण. आत्मानात्म विचार करण्याची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शक्ती, शांती ही यज्ञ पात्रे आणि जीव हा यज्ञ करता यजमान जाणावा. तो यज्ञ करणारा जीव परब्रह्म स्वरूपाच्या साक्षात्काराच्या पात्राने, विवेकाच्या महामंत्राने, ज्ञानरूप अग्निहोत्राच्या आचरणाने द्वैतभाव नाहीसा करतो. तेथ अज्ञान सरोणी जाये आणि याजिता यजन हे ठाये, आत्मसमरसी न्हाये अवभृती जेव्हा, तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची जाहलो होतो ना निद्रावशे. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. तेथे अज्ञान रूपी तूप संपून जाते आणि मग यज्ञ करता आणि यज्ञविधी हे सर्व संपते. तेव्हा आत्मैक्य रूपी जलात यज्ञ समाप्तीचे अवभृत स्नान जीव करतो. तेव्हा तो यज्ञ करता महाभूते, विषय, इंद्रिये ही काही वेगवेगळी आहेत असे म्हणत नाही, कारण आत्मज्ञानाच्या दृष्टीमुळे ही सगळी एकच आहेत असे तो जाणतो. अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेच्या अधीन झाल्यामुळे ही स्वप्नातील सेना मीच झालो होतो ना, आता मी जागा झालो आहे. स्वप्नात पाहिलेली ती सेना आता खरोखरची सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एक तत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. मग तो जीव हे भाषसरे, आब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अथवा अनादि हे अनेक, जे अनासारिखे एकाएक, आणि नामरूपाधिक तेही विषम. म्हणोनी विश्व भिन्न, परी न भेदे तयांचे ज्ञान. जैसे अवयव तरी आनान, परी एकेची देहीचे. का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाचिये तरुवरा. बहुरश्मी परी दिनकरा, एकाचे जेवी. तेवी नानाविधा व्यक्ती, आनाने नामे आनानी वृत्ती. ऐसे जाणती भेदली भूती, अभेदा माते. येणे वेगळालेपणे पांडवा, करीती ज्ञानयज्ञ बरवा. जे न भेदिती जाणीवा, जाणते म्हणूनी. अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पनाच नाहीशी होते. परमात्मा बोधाने ओतप्रोत भरून तो ब्रह्मतत्वाला पोहोचतो. अशा रीतीने या एक भावाने ज्ञान यज्ञाने मला भसतात. या विश्वाचे अनेकत्व अनादिकालापासून असेच आहे, कारण जगातील पदार्थ एकासारखे एक नाहीत आणि त्यांची नामे रूपे सुद्धा भिन्न आहेत. आणि या कारणास्तव विश्वात भिन्नत्व भासत असले तरी या भेदभावाने त्याच्या ज्ञानात भेद उत्पन्न होत नाही. जरी अवयव निरनिराळे असले तरी ते एकाच देहाचे असतात, अथवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच वृक्षाच्या असतात, किंवा किरणे पुष्कळ असली तरी एकाच सूर्याची असतात. याप्रमाणे नाना प्रकारच्या रूपात्मक वस्तू, त्यांची नावे, वृत्ती, व्यापार निरनिराळे असले तरी अशा भेद पावलेल्या प्राणीमात्रात भेद नसलेल्या मला ते जाणतात. अर्जुना,
अशा रीतीने या भिन्न प्रकारे जे आपल्या ब्रह्मस्वरूप ज्ञानात भेदभावाचा स्पर्श होऊ देत नाहीत, तेही चांगल्या प्रकारचा ज्ञानयज्ञच करतात हे जाण. येतपर्यंत 253 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 9 आणि भाग 6 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.